हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू BFC अकॅडमी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 10th क्लास इंग्लिश 3.1 इफ या पोयमचा वर्कशॉप. त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा. सोबतच बाजूची बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ओके करा. सो लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. क्वेश्चन नंबर फर्स्ट. Read the following bits of advice and state whether you agree or disagree with them. खाली आपल्याला या कॉलम मध्ये काही ॲडवाइस दिले आहे. त्या ॲडवाइस साठी तुम्ही ॲग्री आहात की डिसॲग्री आहात हे टिक मार्क करून लिहायचे आहे. सो फर्स्ट ॲडवाइस, गेट अँग्री व्हेन अदर्स कमिट मिस्टेकन. दुसऱ्यांच्या चुकांवर तुम्हाला राग येतो का किंवा तुम्ही रागवले पाहिजे का? या ॲडवाइस साठी मी डिसॲग्री आहे. नेक्स्ट ॲडवाइस, कीप फ्रेंडशिप विथ ऑल क्लासेस ऑफ पीपल. वर्गातील सर्वांशी तुमची मैत्री असली पाहिजे का? हो, असलीच पाहिजे. या ॲडवाइस साठी मी ॲग्री आहे. नेक्स्ट ॲडवाइस, रन अवे फ्रॉम ट्रबल्स. संकटांपासून दूर पळा. या ॲडवाइस साठी मी डिसॲग्री आहे. संकटांपासून दूर पळण्यापेक्षा संकटांवर मात करायला पाहिजे. नेक्स्ट ॲडवाइस, हेट द रिच पीपल अँड हेल्प द पुअर. श्रीमंतांचा द्वेष करा आणि गरिबांना मदत करा. या ॲडवाइस साठी मी डिसॲग्री आहे. नेक्स्ट ॲडवाइस, गेट अँग्री व्हेन अदर्स ब्लेम ऑन अस. जर लोक तुम्हाला दोष देतात तेव्हा तुम्हाला राग येतो का किंवा तुम्ही रागवले पाहिजे का? या ॲडवाइस साठी मी डिसॲग्री आहे. नेक्स्ट ॲडवाइस, रिकन्स्ट्रक्ट समथिंग वी हॅव बिल्ट विथ केअर इवन इफ इट हॅज बीन ब्रोकन बाय अदर्स. एखादी तुमची आवडती तुम्ही बांधून ठेवलेली गोष्ट जर इतरांकडून उद्ध्वस्त झाली तर ती गोष्ट तुम्ही परत करायला पाहिजे का? हो, या ॲडवाइस साठी मी ॲग्री आहे. सो इथे फर्स्ट क्वेश्चन कंप्लीट झाला आहे. आपण पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर सेकंड, पिक आउट अँड enlist the positive and negative qualities from the poem in the respective columns. कवितेतील सकारात्मक व नकारात्मक गुणविशेष निवडून त्यांची खालील कॉलम मध्ये यादी करायची आहे. सो फर्स्ट कॉलम आहे पॉझिटिव्ह क्वालिटी अँड सेकंड कॉलम आहे नेगेटिव्ह क्वालिटीज. सो पॉझिटिव्ह क्वालिटी इज कीप अवर हँड, ट्रस्ट युअरसेल्फ, बी ट्रस्टफुल, बी स्मार्ट. अँड द नेगेटिव्ह क्वालिटी, लूज युअर हेड, डाऊट अदर्स, टेल इन लाईज, गिव्ह अवे टू हिटिंग. अशा प्रकारे नेक्स्ट क्वेश्चन ही इथे आपला कंप्लीट झाला आहे. क्वेश्चन नंबर थर्ड, व्हाय डू द लाईन्स इन द पोयम बिगिन विथ इफ यू कॅन, व्हॉट अफेक्ट डज दिस हॅव. कवितेतील ओळीची सुरुवात इफ यू कॅन या शब्दाने का होते, याचा कवितेवर काय परिणाम होतो हे या क्वेश्चन मध्ये सांगायचं आहे. सो याचा आन्सर आहे द लाईन इन द पोयम बिगिन विथ इफ यू कॅन बिकॉज द पोयम insistently want to emphasize the importance of the good advice and attracts his son attention to every price of advice given by him. The repetition of the lines has musical effect. क्वेश्चन नंबर थर्ड इथे कंप्लीट झाला आहे. पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 4, look at the use of positive reaction in the poem. For example, कवितेतील विरुद्ध प्रतिक्रियांचा वापर पहा. जसं की if you can keep your head when all about you are losing their, find for others such positive reaction
from the poem, note them down in your notebook. कवितेतील अशाच विरुद्ध प्रतिक्रिया शोधा आणि त्याची नोंद तुमच्या नोटबुकमध्ये करा. त्याचा आन्सर, इफ यू कॅन ट्रस्ट युअरसेल्फ when all men doubt you, if neither foe nor loving friends can hurt you, if all men count with you none too much, or begin heated, don't give way to heating. अशा प्रकारे 4th क्वेश्चन कंप्लीट झाला आहे. पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 5. ए, से व्हॉट, सांगा काय. व्हॉट आर द टू इम्पॉस्टर्स. आन्सर, ट्रिम्प अँड डिझास्टर्स. व्हॉट कॅन द unforgiving minutes be made up of. Answer, 60 seconds worth of distance run. B, say who, सांगा कोण. Who should you trust when doubted? Answer, yourself. Who can you talk with and walk with? Answer, crowd and kings. C, say when, सांगा केव्हा. When can the earth become yours? Answer, when we can make good use of every single minute. When should you start rebuilding with old tools? Answer, when you watch the things you give your life to broken. D, say why, सांगा का. Why do you know twice the truth? Answer, to make a tramp for false. Why should you consider all men equally important? Answer, because neither foe nor friend can hurt us. Question number 6. What should be our attitude towards people of different stat and classes? समाजातील वेगवेगळ्या स्तरातील व वर्गातील लोकांबद्दल आपली मनोवृत्ती किंवा वागण्याची रीत कशी असली पाहिजे हे यामध्ये सांगायचे आहे. Answer, our attitude towards the people of different stat and classes should be positive and fair. We should treat all of them equally. We should not discriminate them on the ground of race, gender, or religion. We may keep company with the rich, but at the same time you connect with the common man and the poor. अशा प्रकारे 6 क्वेश्चन कंप्लीट झाला आहे. पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 7. What according to Rudyard Kipling is the highest quality that make a man a true human being? रुडियार्ड किपलिंगच्या मते एखादी माणसाला खराखुरा मनुष्य बनवणारा कोणता सर्वश्रेष्ठ गुणविशेष आहे हे यामध्ये सांगायचे आहे. आन्सर, अकॉर्डिंग टू रुडियार्ड किपलिंग, ट्रीटिंग all people equally without any discrimination is the highest quality that make a man a true human being. अशा प्रकारे 7 क्वेश्चन कंप्लीट झाला आहे. पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 8. आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच यूज फ्रॉम दोज गिवन इन द ब्रॅकेट. इथे खाली तुम्हाला ब्रॅकेटमध्ये काही वर्ड्स दिले आहे ते तुम्हाला ओळखून या रिकाम्या जागी लिहायचे आहे. ए, इफ यू कॅन कीप युअर हेड when all about you are losing there.
अँटिथेसिस, इथे जो वर्ड येणार आहे तो आहे अँटिथेसिस. इफ यू कॅन मीट विथ ट्रिम्प अँड डिझास्टर्स अँड ट्रीट दोज टू इम्पॉस्टर्स जस्ट द सेम. इथे वर्ड येणार आहे पर्सोनिफिकेशन. सी अँड एट डोंट लुक टू गुड नॉर टॉक टू वॉइस. इथे जो वर्ड येणार आहे तो आहे रिपिटेशन. टी विथ वॉर्न आउट टूल्स. इथे येणारा वर्ड अलिटरेशन. अशा प्रकारे 8 क्वेश्चन हा कंप्लीट झाला आहे. पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 9. राइट अ लेटर टू युअर पॅरेंट्स thanking them for advising you when you were in a confused state of mind. Cover up the following points in the body of the letter. तुम्ही गोंधळलेल्या अवस्थेत असताना तुमच्या पालकांनी दिलेल्या सल्ल्याबद्दल त्यांचे आभार मानणारे पत्र तुम्हाला या ठिकाणी खालील पॉइंट्सनुसार किंवा खालील पॉइंटच्या आधारे लिहायचे आहे. पॉइंट आहे युअर प्रॉब्लेम्स अँड कन्फ्युजन, द ॲडवाइस ऑफ युअर पॅरेंट्स, हाऊ यू फॉलो देअर ॲडवाइस, हाऊ टू प्रॉब्लेम गॉट सॉल्व, युअर डीप ग्रॅटिट्यूड टू देम. अशा प्रकारे तुम्हाला त्या पॉइंट्सनुसार हे लेटर लिहायचे आहे. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही याचे स्क्रीनशॉट घेऊ शकता. अशा प्रकारे हा 9 नंबरचा क्वेश्चन इथे कंप्लीट झाला आहे. पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 10. ड्राफ्ट अ स्पीच टू बी गिवन ड्यूरिंग द फेअरवेल फॉर स्टँडर्ड X ऑन द टॉपिक चेंज आय वुड लाईक इन स्कूल एज्युकेशन फॉर अवर स्टेट. इयत्ता 10वीच्या निरोप समारंभाच्या वेळी आमच्या राज्यातील शालेय शिक्षणात बदल याविषयी भाषण तयार करायचे आहे. तर खाली काही पॉइंट्स दिले आहे. या पॉइंटच्या आधारे मी हे भाषण तयार केले आहे. अशाच प्रकारे तुम्ही ही भाषण तयार करू शकता. याबरोबर हा क्वेश्चन नंबर 10 आपला इथे कंप्लीट झाला आहे. पुढचा मुद्दा आहे लँग्वेज स्टडी. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. A. If I like it, I will buy it. B. If it rains, I will not go to the market. C. If you start immediately, you would catch the train. D. If she had obeyed her parents, she would have been a successful lawyer. Next question. Pick out lines that contain the following figures of speech. A. Antithesis, opposite idea. If neither foe nor loving friends can hurt you. B. Personification. If you can meet with triumph and disasters and treat those two impostors just the same. C. Repetition. And 8. Don't look too good nor talk too wise. D. Metaphors. Twisted by knaves to make a trip for false. So friends, या प्रकारे आपल्या इथे 3.1 इफ या पोयमचा वर्कशॉप कंप्लीट झाला आहे. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स.